नमस्कार, गुड मॉर्निंग. एक्सलन्स MPSC या एज्युकेशनल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी गणेश देशमुख. आपण इतिहास विषय पाहणार आहोत. सुरुवातीला आपण आधुनिक भारताचा इतिहास, त्यानंतर मग मध्ययुगीन, प्राचीन वगैरे पण पाहणार आहोत. सध्या आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला कुठून कुठपर्यंत पाहायचा आहे, तर आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास हा युरोपियन कंपन्यांचं भारतामध्ये आगमन ते तिथून पुढं त्या कंपन्यांचं भारतातून निघून जाणं, या मधल्या काळातला जो इतिहास आहे, जो मधला काळ आहे, तो सर्व काळ आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये पाहायचा आहे. आपल्या सिलेबसचं किंवा बघा, ठळक मुद्दे: आधुनिक भारताचा इतिहास आहे कुठपासून, तर युरोपियन कंपन्यांचं आगमन ते युरोपियन कंपन्या किंवा युरोपियन सत्ता भारत सोडून जाईपर्यंत, म्हणजेच 15 ऑगस्ट 1947ला इंग्रज गेले, पुढे 1954ला फ्रेंच गेले आणि सर्वात शेवटी पोर्तुगीज गेले. तर ह्या पोर्तुगीजांपर्यंत आपल्याला इतिहास पाहायचा आहे, पोर्तुगीज निघून गेल्याच्या तारखेपर्यंत. ठीक आहे, चला. तर अशा प्रकारे बघा, आपला भारत देश या ठिकाणी ऑस्ट्रेलिया खंड आहे, हे अमेरिका खंड आहे, दक्षिण अमेरिका होता आधीचं, हे उत्तर अमेरिका, हे दक्षिण अमेरिका, हे आहे आफ्रिका खंड, हे जे आहे छोटासा सर्कल ते आहे युरोप खंड, आणि बाकीचं हे सगळा मोठा भाग मधला सोडून हा जो चौकोनमध्ये केला आहे मी तो आहे आशिया खंड, स्क्वेअर मधला. आणि हा त्यातही हा पिवळ्या कलरमधला जो मॅप आहे इंडिया लिहिलेला, हा आहे आपला भारत देश. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, कवी मोहम्मद इक्बाल यांचं हे गीत होतं. तर असा आपला हा भारत देश, आपल्या ह्या देशाचा प्राचीन काळापासून ते मध्ययुगीन भारतापर्यंत, मध्ययुगीन भारताचा जो इतिहासाचा कालखंड आहे तिथपर्यंत जगाबरोबर व्यापार चालायचा. आणि या व्यापारामध्ये आपण निर्यात अधिक करायचो, आयात कमी होती आपली, कारण आपली प्राचीन जी ग्रामरचना आहे ती स्वयंपूर्ण होते, आपले ग्रामीण भाग सगळा गावं, त्यामुळं आपण निर्यात करायचो. कृषी उत्पादनं जी आपल्या देशामध्ये व्हायची त्याच्यामध्ये आपल्या लोकांच्या उदरनिर्वाहाच्या गरजा भागायच्या, आणि राहिलेले उत्पादन आपण युरोपियन देशांना, अरेबियन देशांना विकायचो, माल आपण निर्यात करायचो. मग अशा प्रकारे ही निर्यात चालू असतानाच इसवी सन 1453मध्ये एक घटना घडली होती. त्या घटनेनंतर इतिहासाला एक नवी कलाटणी मिळाली, एक नव्या युगाचा आरंभ झाला. त्या युगाचा आरंभच आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास या टॉपिकमध्ये बघायचा आहे. तर काय झालं एक्झॅक्ट बघा, हा भारत देश आपला, या भारताचा युरोप बरोबर एक व्यापार चालायचा. तो व्यापार अशा प्रकारे असायचा. हा मार्ग तुम्हाला स्केच करतोय, मी दाखवतोय पेनने बघा. तर अशा प्रकारे व्यापार चालत असताना हा जो मार्ग आहे, या मार्गाला एक नाव होतं पूर्वीच्या काळात, ह्याला म्हणायचे खुष्कीचा मार्ग. कसला मार्ग? खुष्कीचा मार्ग. खुष्कीचा मार्ग म्हणजेच जमिनीवरून सुलभ वाहतुकीचा मार्ग. टेन्शन नाही, त्याचा अर्थ नाहीत कधी विचारणार, तुम्हाला घ्यायचं नाही जास्त लोड. खुष्कीचा मार्ग होता, ह्याला हे नाव आहे खुष्कीचा मार्ग. तर ह्या खुष्कीचा मार्गावरून हे या भागामधले हे जे आहे सौदी अरेबिया, इकडं इराण, इराक, सौदी अरेबिया, हे लोक, इथले जे व्यापारी होते जुने, तुम्हाला तो कालावधी 1453 इसवी सन 1400 त्याच्या आधीचा भाग यावेळेस इमॅजिन करा. ह्या अरब स्थान जो आहे, हा अरब एरिया, इथला जो भाग आहे तुम्हाला माहिती आहे, इथं वाळवंट आहे, रेती आहे, सुपीक जमीन नाही. एक अपवाद इस्रायलचा आहे. इस्रायलनं तिथं समुद्री पाण्याचं हे करून, शुद्धीकरण करून, गोड्या पाण्यात रूपांतर करून शेती वगैरे विकास केलाय म्हणतात, त्यांची टेक्नॉलॉजी आहे. पण तसं बाकीच्या, आणि त्यावेळेस नव्हतं हे काय. त्यावेळी हे जे लोक आहेत या खंडामधले, आपल्या आशिया खंडामधले पूर्व आशियाई लोक म्हणू शकतो आपण यांना, अरबस्तान प्रांतामधले, हे लोक अवलंबून होते व्यापारावर. हे व्यापार करायचे. भारतातून, खास करून ह्या दक्षिण भारतामधून मसाल्याचे पदार्थ घ्यायचे. इकडे कर्नाटक आहे, इकडे खाली केरळ आहे, आणि हा तमिळनाडूचा भाग आहे. तर इथून मसाल्याचे पदार्थ विकत घ्यायचे
आणि ह्या मार्गे खुष्कीच्या मार्गे इकडं युरोपला नेऊन विकायचे किंवा युरोपियन व्यापारी इथं मध्ये कुठेतरी घ्यायचे, यांच्याकडून ते पदार्थ आणि त्यांच्या देशामध्ये नेऊन विकायचे. मग झालं काय, इसवी सन 1453 मध्ये हा जो खुष्कीचा मार्ग आहे हा बंद झाला. खुष्कीचा मार्ग कधी बंद झाला तर इसवी सन 1453 मध्ये खुष्कीचा मार्ग बंद पडला. का बंद पडला त्याची एक स्टोरी आहे. हा बघा, या ठिकाणी जो एक देश आहे तुर्कीये, थोडं झूम, ऑलरेडी झूम आहे, तुम्हाला जास्त झूम नाही दिसणार, तुर्कीये. तर ह्या तुर्कीये, सध्याचं तुर्कीये प्रोनाऊन्सिएशन आहे, आधी त्याला तुर्की किंवा तुर्कस्तान म्हणायचे, सध्या म्हणतात तुर्कीये. का म्हणतात, कारण त्यांनी त्यांच्या देशामध्ये कायदा केला आणि त्यांचं नाव टर्की, तुर्कस्तान, तुर्क बदलून तुर्की असं प्रोनाऊन्स केलं त्यांनी. खुष्कीच्या मार्गानं हा व्यापार चालायचा. कुठल्या मार्गानं? खुष्कीच्या मार्गानं. आणि म्हणून हा व्यापार चालू असताना तुम्हाला सांगितलं हा मार्ग बंद पडला होता. का मार्ग बंद पडला होता तर ह्या भागामध्ये काळं लाईन ड्रॉ केली मी, इथं आहे तुर्की, त्यावेळेसचा तुर्कस्तान. या तुर्कस्तानमध्ये एक शहर होतं, त्यावेळेसचं त्या शहराचं नाव होतं कॉन्स्टँटिनोपल. शहराचं नाव बघा, परीक्षेला विचारले, कॉन्स्टँटिनोपल. हे कॉन्स्टँटिनोपल नावाचं शहर इथल्या ऑटोमन तुर्कांनी जिंकून घेतलं. कधी घेतलं? 1453 मध्ये हे शहर जिंकून घेतलं आणि हा मार्ग बंद करून टाकला. असं म्हणतात की युरोपियन लोक आणि अरबस्तानमधले लोक किंवा तुर्कस्तानमधले त्यावेळेचे लोक ह्यांचं धार्मिक वैमनस्य होतं, ख्रिस्ती धर्म आणि इस्लाम धर्म. त्यामुळं काय धार्मिक कारण असेल त्यांनी हा मार्ग बंद पाडला. मग खुष्कीचा मार्ग बंद पडल्यानंतर युरोपियन लोकांना भारताबरोबर व्यापारासाठी पर्यायी मार्गाची गरज होती आणि पर्यायी मार्ग त्यावेळेस जमिनीवरून दुसरा मार्ग सुरक्षित नव्हता. त्यामुळं त्यांना एकच मार्ग अवेलेबल होता, तो म्हणजे समुद्री मार्ग किंवा जलमार्ग. जमिनीवरून मार्ग शिल्लक नाही राहिला किंवा तेवढा सेफ नव्हता. इथं बघा, आता जे सुएझ कालवा वगैरे आहे ह्या आफ्रिकेच्या आहे आणि ह्याच्यामधून इकडं हा सुएझ कालवा वगैरे, तर आणि इकडं काळा समुद्र आहे, इथं मधून येणं हे प्रॉब्लेम होतं, येऊ शकत नव्हतं. आणि इकडून सौदी अरेबियामधून वगैरे जर यायचं झालं, इराण इराक, तिकडे वाळवंट आहे, उंटाचे पाय त्या रेतीमध्ये घुसून बसले असते. हे एक शक्यता सांगतोय मी, पुस्तकांमध्ये काय अशी कारणं दिलेली नाहीत. मार्ग बंद पडला म्हटलंय मी. बंद पडल्यानंतर इकडून काय गेले नसतील तुमच्या डोक्यात येईल, इकडून काय गेले नसतील तुमच्या डोक्यात येईल, किंवा मग असं येऊन असे का नसतील आले, जे काय तुम्हाला वेगवेगळे मार्ग वाटू शकतात. त्या पॉसिबिलिटी सांगतोय की मी, त्या अशा प्रकारच्या ज्या पॉसिबिलिटी आहेत त्या का बंद पडल्या किंवा का पॉसिबिलिटी त्या राहिल्या नाहीत, त्याचं कारण काय आहे तर तो मार्ग सुरक्षित नव्हता किंवा तिथून जाता येत नव्हतं. कारण मार्ग बंद पडला म्हणजेच सुरक्षित नव्हता, म्हणजेच इकडं म्हणजे ह्या आफ्रिकामधून इथं घनदाट जंगल आहे, खाली इकडे नायजेरियन लोक, चाचे वगैरे आहेत, चोऱ्या माऱ्या होऊ शकतात, जंगलामधून सुरक्षितता नाही आहे. आणि इकडं हे इराण इराक सौदी अरेबिया वगैरे ह्या भागातून काय प्रॉब्लेम आहे, इथं उंटाचे पाय त्या रेतीमध्ये घुसून बसू शकतात वाळवंटातल्या. इकडं बघा, हा भाग जो इंडियाच्या वरचा आहे हिमालयाचा भाग आहे, बर्फ पडत असतो इथं आणि 8-8 हजार मीटर किंवा त्याहून जास्त उंचीची शिखरं आहेत ह्या भागामध्ये. तुम्हाला माहितीच आहे जगातलं सर्वात उंच शिखर इथं नेपाळमध्ये आहे. कुठलं आहे तुमच्यासाठी ते सर्वांना माहिती आहे, जगातलं सर्वात उंच शिखर 8600हून अधिक मीटर उंची आहे त्याची. कुठलं शिखर आहे माहिती आहे तुम्हाला. चला पुढं, हे मार्ग बंद पडले, इथपर्यंत आलोय आपण. मग ह्या युरोपियन लोकांना भारताबरोबर व्यापार करण्यासाठी कशाची गरज होती? पर्यायी मार्गाची. मग हा पर्यायी मार्ग कुठं होता? जलमार्ग होता, दुसरा कुठलाही मार्ग नव्हता, एकमेव मार्ग जलमार्ग. का बरं तुम्ही म्हणाल मग सर विमानाने का नाहीत आले हे लोक? आता तर विमानानंच करतो ना आपण बऱ्यापैकी व्यापार, त्यावेळेस का नाहीत आले? आत्ता येतात आणि त्यावेळेस काय लाजत होती का विमानातून यायला? काय प्रॉब्लेम होता? तर प्रॉब्लेम होता, त्यावेळेस विमानातून येऊ शकत नव्हते. का नव्हते येऊ शकत? कारण विमानाचा शोधच लागलेला नव्हता, म्हणून येऊ शकत नव्हते. विमानाचा शोध पुढे 1895च्या आसपास राईट बंधू वगैरे
त्याच्याही आधी खरं तर भारतीयांनी लावला विमानाचा शोध. आपल्याला अभिमान किंवा गर्व असायला पाहिजे. शिवराम बापूजी तळपदे पहिलं विमान बनवलं होतं त्यांनी. मारुत सखा नाव होतं. मुंबईच्या जुहू चौपाटीवर त्याला उडवलं होतं, त्याचा प्रयोग केला होता, सक्सेस पण झाला होता. पुढं काय राजकारण झालं जाऊ द्या. पुढचा मुद्दा, त्या पेटंट मात्र विमानाचं राईट बंधूंना मिळालं होतं, एवढं लक्षात ठेवायचं इथं. इकडे या, पुढं बघूया आपण. लक्ष इकडे द्या, इकडे या म्हणजे लक्ष द्या इकडं. चला, युरोपला भारताबरोबर व्यापार करण्यासाठी जो मार्ग होता, एकच महत्त्वाचा मार्ग, तो बंद पडलाय. आपण पाहिलंय. कुठला मार्ग? खुष्कीचा मार्ग. मग आता पुढं काय होईल? काय होणार आहे पुढं? खुष्कीचा मार्ग बंद पडला, दुसरा पर्यायी मार्ग पाहिजे ना. कुठला आहे पर्यायी मार्ग मग? तर पर्यायी मार्ग आहे अशा प्रकारचा अटलांटिक महासागरामधून फिरत फिरत येण्याचा आणि समुद्रातून किंवा महासागरातून फिरत फिरत येऊन कधीतरी कुठेतरी आपल्याला भारत सापडेल या आशेवरती प्रवास करत राहायचा. आणि शेवटी मग भारत सापडला एका व्यक्तीला, त्याचं नाव होतं वास्को द गामा. पण आपल्याला थोडं बॅक जायचं इतिहासामध्ये, फ्लॅशबॅक. सुरुवात कोणी केली, कधीपासून केली, पहिला व्यक्ती कोण निघाला, त्याला सापडला का भारत, ह्या गोष्टी बघायच्यात. मग अशा प्रकारे हे आहे युरोप. युरोपमध्ये इकडे बघा, हे आहे पोर्तुगाल नावाचा देश. या पोर्तुगालमधून एक व्यक्ती निघाला. त्या व्यक्तीचं नाव होतं, पहिला व्यक्ती, परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न विचारलाय की भारताच्या शोधासाठी निघालेला सर्वात पहिला खलाशी कोण होता? त्याचं नाव होतं बार्थोलोम्यू डायस. काय नाव होतं? बार्थोलोम्यू डायस. तर ह्या अशा प्रकारे निघाला. पोर्तुगालचा होता हा व्यक्ती. त्याला कोणी पाठवलं? तर एक पोर्तुगालचा राजा होता. त्या राजाचं नाव होतं हेनरी किंवा हेनरिक. काय नाव होतं? राजा हेनरी. हेनरी नावाच्या पोर्तुगाल किंवा पोर्तुगीज राजाने त्याच्या देशातील नाविक लोकांना, खलाशी लोकांना भारताकडे जाणारा मार्ग शोधण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. परीक्षेत एक पोलीस भरतीला प्रश्न विचारलाय, पुढीलपैकी कुठल्या राजाने नौकानयनास उत्तेजन दिले, किंवा पुढीलपैकी कुठल्या पोर्तुगीज राजाने नौकानयनास उत्तेजन दिले. तर हा उत्तेजन देणारा राजा आहे हेनरी. कशाला उत्तेजन दिलं? नौकानयनास. नौकानयन म्हणजे काय? नाविक मोहिमा. नौकानयनास उत्तेजन कोणी दिलं? हेनरीनं दिलं. कुठल्या देशाचा होता हेनरी? पोर्तुगालचा होता. आणि मग त्याच्या प्रोत्साहनानुसार निघालेला पहिला व्यक्ती आहे बार्थोलोम्यू डायस किंवा बार्थो. हा बार्थो निघाला होता इसवी सन 1488 मध्ये ह्या ठिकाणी येऊन पोचला. आफ्रिकेमधलं हे ठिकाण, ह्या समुद्रातून येत असताना, अटलांटिक समुद्र नाही म्हणू शकत आपण, ह्याला अटलांटिक महासागर म्हणूया. हा जो भाग आहे, ही लाईन मी स्केच ड्रॉ केलेली बघा, ह्या अटलांटिक महासागर आहे. हा इथं लिहिलंय नॉर्थ अटलांटिक ओशियन, उत्तर अटलांटिक महासागर. मग इकडं साऊथ लिहिलंय, पण इथं साऊथ अटलांटिक ओशियन म्हणजेच काय? दक्षिण अटलांटिक महासागर. तर अशा प्रकारे अटलांटिक आहे हा मधला पट्टा. ह्या अटलांटिक महासागरातून निघालेला व्यक्ती बार्थोलोम्यू डायस कुठपर्यंत आला? तर तो आला दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला. म्हणजेच आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागात आहे दक्षिण आफ्रिका नावाचा देश सध्या. त्या दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला केप ऑफ गुड होप सध्या म्हणतो आपण. आणि केप ऑफ गुड होपचा पण इतिहास आहे. हा बार्थोलोम्यू डायसच बोलला केप ऑफ गुड होप, ह्या भागाला बोलला. ह्या केप ऑफ गुड होप. कसली होप? गुड होप. कोण बोलला? बार्थोलोम्यू डायस. कसा? तर या समुद्रातून आला असताना ह्याला प्रवासानंतर काही दिवसांच्या जमिनीचा भूभाग दिसला आणि हा बार्थोलोम्यू डायस खुश झाला आणि ह्या परिसराला बघून खुश होऊन आशेचं भूशिर म्हटला, किंवा काहींच्या मते त्याची आशा या ठिकाणी संपली म्हणून त्याला नाव पडलं केप ऑफ गुड होप. चांगल्या आशेचा अंत, आशा अंतरिम म्हणतात काही हिंदीमध्ये वगैरे म्हणायचं असेल तर. तर अशा प्रकारे बार्थोलोम्यू डायस ह्याची मोहीम इथं संपली. त्याची मोहीम संपली. ह्याच्यानंतर पुढचा व्यक्ती, दुसरा व्यक्ती ज्यानं भारताकडे शोधण्यासाठी प्रयत्न केला, निघाला तो व्यक्ती. तो व्यक्ती कोण होता बघायचा आहे तुम्हाला?
दुसरा व्यक्ती बघायचा आहे आपल्याला. त्या व्यक्तीचं नाव, प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव, शोधणाऱ्या व्यक्तीचं नाव म्हटलं मी. चला मनातल्या मनात विचार करा, काय असेल नाव त्याचं. दुसरा व्यक्ती. सर्वात प्रथम खलाशी पाहिला आपण बार्थोलोम्यू डायस. आता आपल्याला दुसरा खलाशी पाहायचा आहे. त्या दुसऱ्या खलाशाचं नाव आहे ख्रिस्तोफर कोलंबस. बघा इकडं युरोप खंडामध्ये या ठिकाणी कुठंतरी अशा प्रकारे स्पेन हा देश असेल. कुठला देश? स्पेन नावाचा देश. तर स्पेनवरून हा ख्रिस्तोफर कोलंबस निघाल्यानंतर मार्ग मात्र त्यानं वेगळा वापरला. इथं कुठेतरी समजा अशा प्रकारे स्पेन नावाचा देश आहे. कुठला देश आहे? स्पेन नावाचा देश आहे. तर हा स्पेनचा खलाशी, स्पेनच्या अर्थसहाय्यानं निघालेला खलाशी म्हणजेच ख्रिस्तोफर कोलंबस. त्याचा मार्ग बार्थोलोम्यू डायसपेक्षा वेगळा होता. कसा मार्ग होता त्याचा? या अटलांटिक महासागरातून दक्षिणेकडे न येता हा व्यक्ती पश्चिमेनं जात राहिला सरळ. अशा प्रकारे, सरळ पश्चिम नाही म्हणू शकत, याला आपण नैऋत्य दिशा म्हणू शकतो आपण. इथून निघाला हा आणि या ठिकाणी येऊन पोचला. जो दुसरा व्यक्ती होता त्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे, आता सांगितलं तुम्हाला, लिहून घेऊ आपण इथं, कोलंबस. कुठल्या देशानं अर्थसहाय्य केलं ह्याला? तर कोलंबसला अर्थसहाय्य केलं स्पेननं. ज्या वर्षी इथं हा येऊन पोचला ते वर्ष आहे इसवी सन 1492. ह्या ठिकाणी बघा बेट आहे छोटी छोटी. ही बेट आहे छोटी छोटी अशी. त्यापैकी एका बेटावर पोहोचला. आज ह्यांना काय म्हणतात नंतर बघू आपण. पण इथं पोहोचला हा आणि त्याला इथं जे व्यक्तीच दिसला, एक काही व्यक्ती सापडले, काही लोक सापडले. सुरुवातीला पाहिल्यानंतर त्याला वाटलं हे भारतीय आहेत आणि त्यांना आवाज दिला, हे इंडियन, भारतीय म्हणून त्याला आवाज दिला. आणि त्या लोकांना ह्याची भाषा समजत नाही, इंडियन म्हणजे काय त्यांना माहिती नाही. त्यांनी ह्याला काय रिप्लाय नाही केला असेल, सांगितलं नसेल की तू चुकीचं बोलतोय, आम्हाला आमची नॅशनॅलिटी वेगळी आहे. नॅशनॅलिटी हा नंतरचा मुद्दा आला. त्यावेळेस काय जगाला अशिक्षित किंवा इलिटरेट लोकांची संख्या खूप होती त्या काळात. त्यांनाही माहिती नसेल इंडियन काय असते, कारण हा अज्ञात भाग होता. आणि हा भारत समजायचा ह्या भागाला. इथून परत गेला. इथून गेल्यानंतर जगाला, त्याच्या देशाला, युरोपला सांगितलं की मला मार्ग सापडला, भारताकडे जाण्याचा मार्ग सापडला, मी शोधलं. मग त्याच्यानंतर एक दुसरा व्यक्ती या ठिकाणी आहे, इटली नावाचा देश. इटलीचा एक खलाशी निघाला. सेम तोच मार्ग त्यानं पण घेतला जो कोलंबसनं वापरला. मग अशा प्रकारे हा तिसरा व्यक्ती आहे, अमेरिगो वेस्पुसी त्याचं नाव आहे, अमेरिगो. तिसरा व्यक्ती हा पण पुढच्या 1-2 वर्षामध्ये आला, इथं पोहोचला. आणि त्याला थोडं वेगळं वाटलं. इथं अमेरिगोला ह्या ठिकाणी पोहोचल्यानंतर वेगळं वाटलं, म्हणून तो खंडाच्या अंतर्गत भागात निघाला. आणि या ठिकाणी असं मेक्सिकोच्या मध्यभागी कुठंतरी गेला असेल. तेव्हा त्याला समजलं, खात्री झाली की हा भारत नाही, कोलंबसनं शोधलेला हा एक अज्ञात प्रदेश आहे, एक जगासाठी नवीन असणारा प्रदेश आहे, हा भारत नाही. यानंतर मग या 2 खंडांना या अमेरिगोच्या नावावरून नाव मिळालं. हे आहे उत्तर अमेरिका खंड आणि हे आहे दक्षिण अमेरिका खंड. तर अशा प्रकारे हे अमेरिकेचा इतिहास. अमेरिका जगाला ज्ञात नसलेला भाग होता, दोन्ही अमेरिका खंड. तो ह्या अमेरिगोच्या नावावरून किंवा अमेरिगोनं उजेडात आणलं की हे आपल्याला अज्ञात असलेला भाग आहे. पण परीक्षेला प्रश्न दुसऱ्या पद्धतीने विचारतात. परीक्षेला प्रश्न विचारला जाईल तुम्हाला, अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला. परीक्षेला प्रश्न काय विचारला जाईल, अमेरिकेचा शोध कोणी लावला. तर त्याचं उत्तर आहे कोलंबस आहे त्याचं उत्तर. अमेरिगो नाही, अमेरिकेचा शोध लावला कोलंबसनं. कारण कसं का असेना, अपघातानं का असेना, पण शोधला इथं पोचलाय तर आधी कोलंबस.
कोलंबसचाच मार्ग वापरला अमेरिगो ना, त्यामुळे शोधाचं क्रेडिट द्यायचं कोलंबसला आणि नाव कोणामुळे मिळालं तर नाव मिळालं अमेरिगोमुळे. दुसरा मुद्दा, नाव कोणामुळे मिळालं तर नाव मिळाले अमेरिगोमुळे. अमेरिगो वेस्पोसी. कुठल्या देशाचा आहे हा अमेरिगो? अमेरिगो आहे इटलीचा. नाव मिळाले अमेरिगोमुळं आणि अमेरिकेचा शोध लावलाय कोलंबसनं. ह्या दोन्ही मुद्द्यांवर प्रश्न येऊन गेलेले आहेत. ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. पुढचा पॉईंट. एवढं सगळं झालं पण भारताचा शोध लागलाय का की नाही. म्हणजेच भारताचा म्हणजे मार्गाचा म्हणायचं आहे मला. बरं, ह्याचा थोडासा इतिहास या अमेरिका खंडांचा बघा. या नंतरच्या काळामध्ये इथून इंग्लंड, स्पेन, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल ह्या सगळ्या लोक आले आणि ह्या दोन्ही खंडांमध्ये राहायला लागले. ह्या उत्तर अमेरिकेमध्ये इंग्लंडच्या 13 वसाहती होत्या. त्या 13 वसाहती ह्या कॅनडा, मेक्सिको आणि ह्या भागामध्ये. एकट्या इंग्लंडच्या सर्वात जास्त वसाहती होत्या. उत्तर अमेरिका खंडामध्ये ह्या एकूण 13 वसाहती होत्या आणि त्या 13 वसाहतींनी नंतरच्या कालावधीमध्ये ज्या देशातून आलेत त्या देशांबरोबरच संघर्षाची भूमिका घेतली. म्हणजेच मायदेश त्यांचा. इथले जे मूळचे लोक आहेत अमेरिकेचे, दोन्ही अमेरिका खंडांमधले, त्यांना काय म्हणत असतील? त्यांना म्हणतात रेड इंडियन. बघा, अमेरिकेचे मूळ अमेरिकन लोक काय म्हणतात ह्यांना? मूळ अमेरिकन लोकांना. हे PDF मध्ये नसेल, तुम्हाला माहिती पाहिजे असेल ही तर लिहून घ्या तुम्ही नंतर. मूळ अमेरिकन लोक त्यांना म्हणतात रेड इंडियन. का म्हणतात रेड इंडियन? त्याचं कारण असं आहे, ते लोक आपल्यासारखे दिसतात, बऱ्यापैकी आपल्यासारखे दिसतात. तसं आफ्रिकन पण लोक मग आपल्यासारखेच दिसतात आणि हे मूळ अमेरिकन लोक सुद्धा आपल्यासारखे म्हणजेच भारतीयांसारखे दिसतात. ते युरोपियन लोकांचा समज, काळी सावळी असणारे लोक, राकट एकदम दणकट असणारी लोक, उन्हानं रापलेली त्वचा म्हणजे भारतीय लोक. मग कोलंबस काय बोलला होता? कोलंबस तर बंदरावर उतरल्यानंतर तेव्हा तिथल्या लोकांना आवाज दिला होता इंडियन म्हणून आणि इथून पुढे तो भारतीय समजत होता. मरेपर्यंत कोलंबस गोड गैरसमजामध्ये होता की त्यानं भारताकडे जाणारा मार्ग शोधलाय. त्याला सांगितलंच नाही कोणी, नंतर त्याला समजलंच नाही की हा भारत नाहीये. तो मग इंडिजच समजायचा ह्याला. इकडचा म्हणजे आपला हा पूर्वेकडचा इंडिज आणि मग नंतर हा म्हणजे पश्चिमेकडचा इंडिज. कॅरिबियन द्वीपसमूह हा काय आहे? पश्चिमेकडचा इंडिज. त्यालाच वेस्ट इंडिज म्हटलं जातं. क्रिकेटची एक टीम आहे, मुलं बऱ्यापैकी तुम्ही क्रिकेटचे फॅन असतात सगळे. ह्या वर्ल्ड कपला क्वालिफाय पण करू शकली नव्हती मागच्या 23च्या. अशी टीम आहे क्रिकेटची. T20 मधली सगळ्यात खतरनाक, पण वन डे आणि टेस्टमध्ये बेकार असणारी टीम, आउट ऑफ फॉर्म असणारी सदैव काळ वेस्ट इंडिज. ती वेस्ट इंडिज नावाचा जगात कुठलाही देश नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कॅरिबियन बेट जे आहेत तिथं अनेक लहान लहान देश आहेत आणि या लहान लहान देशांचं प्रतिनिधित्व करणारा एक देश म्हणतो, अनेक देशांचे क्रिकेटचा टीम आहे, तिचं नाव आहे वेस्ट इंडिज. तर हे वेस्ट इंडिजचा इतिहास. कोलंबसमुळे ह्या भागाला इंडिज म्हटलं जातं. इथल्या लोकांना मूळच्या रेड इंडियन म्हटलं जातं. ते कसे आहेत? आपल्यासारखे लालसर किंवा काळपट कलरचे, तगडे एकदम, ओबामासारखे. आणि बाहेरून युरोपमधून आलेले लोक जे आहेत, गोरे गोरे उंदरासारखे पांढऱ्या, ते डोनाल्ड ट्रम्प सारखे, इवांका ट्रम्प, मेलेनिया ट्रम्प माहितीच असेल तुम्हाला, किंवा आताचे सध्याचे अध्यक्ष त्यांचे जो बायडेन यांच्यासारखे, ते सगळे बाहेरून आलेले म्हणजे इंग्लंडमधून आलेले. तर अशा प्रकारचे ह्या इतिहास आहे अमेरिकेचा. पुढे तुम्हाला बोललो मगाशी की हे लोक स्वतःच्या मायदेशाविरोधात एक झाले होते आणि ह्यांनी नंतर 4 जुलै 1776 रोजी स्वतःच्याच देशाबरोबर युद्ध केलं होतं. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध 4 जुलै 1776. कोण होतं ह्याच्यामध्ये? इंग्रजांच्या वतीने त्यांचा सेनापती होता कॉर्नवॉलिस, जो की आपल्या
बंगालच्या गव्हर्नर जनरलमध्ये पाहायचं आहे आपल्याला. वॉरन हेस्टिंग्स पहिला गव्हर्नर जनरल, त्याच्यानंतर मध्यंतरच्या कालामध्ये मॅक्सफर्सनला पाठवलं होतं. मॅकफर्सन तो प्रभारी होता तात्पुरता, त्यानंतर कॉर्नवॉलिस आला होता. भारतात यायच्या आधी कॉर्नवॉलिस इकडे युद्ध करून आला होता. 4 जुलै 1776 अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, तारीख आहे, परीक्षेत विचारले, लक्षात ठेवायचे. मग अमेरिकन सैन्याचं नेतृत्व कोणी केलं होतं हे पण तुम्ही म्हणाल सांगा. तर अमेरिकन सैन्याचं नेतृत्व केलं होतं त्यांचे देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी. तर हा बघा, पुढं बघूया आपण. अमेरिकेला आता संपवूया आपण, काय त्यांचा मुद्दा नाही आपल्यासाठी एवढा महत्त्वाचा. आपल्याला आता महत्त्वाचा मुद्दा आहे भारताकडे जाणारा मार्ग आपल्याला शोधायचा आहे. मग भारताकडे जाणारा मार्ग शोधण्यासाठी आपल्याला पुढचा व्यक्ती कोण आला ते पाहायचं आहे. पुढचा व्यक्ती, त्या पुढच्या व्यक्तीचं नाव आहे वास्को द गामा. पहिला बार्थोलोम्यू डायस, इथं लिहिलं याचं नाव. दुसरा पहिला कोलंबस, इकडं आहे कोलंबस, 1492 अमेरिका शोधली. तिसरा पहिला अमेरिगो, अमेरिगोच्या नावावरून अमेरिका खंड, कोलंबसच्या नावामुळं अमेरिकेचा शोध, आणि अमेरिगोच्या नावावरून अमेरिका हे नाव. बार्थोलोम्यू डायस त्यानं शोधलं, केप ऑफ गुड होपपर्यंत पोचला. पुढचा व्यक्ती निघाला, पोर्तुगालचाच होता तो सुद्धा. पोर्तुगाल या ठिकाणी आहे, पोर्तुगालची राजधानी आहे लिस्बन. पोर्तुगालची राजधानी आहे लिस्बन. तर या पोर्तुगालमधून निघाला पुढचा व्यक्ती. बघा, ही ग्रीन पेननं, ग्रीन इंकनं जे लाईन मी स्केच करतोय त्या मार्गाने हा आला आहे वास्को द गामा. इथं केप ऑफ गुड होपपर्यंत आला. पुढचा व्यक्ती महत्त्वाचा वास्को द गामा लिहितो इथं मी, लक्ष राहील तुमचं. वास्को द गामा, वास्को द गामा. कोणाचा मामा? कोलंबस, अमेरिगो आणि बार्थोलोम्यू डायसचा मामा. खरंच मामा होता का? असं काही नाही. त्यांच्यापेक्षा महत्त्वाचं काम तो करू शकला. त्याची फायनल डेस्टिनेशन होतं भारत, तिथपर्यंत पोहोचला, म्हणून मी गमतीनं बोललो तसं मामा वगैरे. पुढचा मुद्दा, ह्या केप ऑफ गुड होपला पोहोचला. इथं याला एक भारतीय व्यक्ती सापडला. योगायोग बघा, कोइन्सिडन्स. या ठिकाणी त्याला सापडला अब्दुल मनीद. कोण सापडला? इथं लिहिलंय मी, अब्दुल मनीद. कोण होता? एक भारतीय व्यापारी होता. त्या अब्दुल मनीदच्या साह्यानं वास्को द गामा अशा प्रकारे काही थांबे घेत इकडे येमन ओमानमध्ये थांबून नंतर आला इकडं भारतामध्ये, एका राज्यामध्ये येऊन थांबला बंदरावरती, आणि ते राज्य होतं केरळ. त्यावेळेस राज्य नव्हतं, अनेक प्रांतांमध्ये विभागलेला आपला देश होता. आजचं राज्य आहे ते केरळ. आणि ज्या बंदरात पोचला ते बंदर आहे कालिकत. कालिकत बंदर. ज्या तारखेला पोचला, तारीख आहे 20 मे 1498. 20 मे 1498. काही जुन्या पुस्तकांमध्ये 23 मे 1498 तारीख दिलेली असायची. आता सर्रास नवीन सगळ्या पुस्तकांमध्ये 20 मे 1498 असं म्हटलंय. 23 मे आता जुनं झालं, तरी पण 2 तारखा लक्षात ठेवू शकता तुम्ही. एक आहे 20 मे, दुसरी आहे 23 मे 1498. या दिवशी वास्को द गामाचं भारतामध्ये स्वागत केलं. कोणी केलं स्वागत? तर तिथला जो राजा आहे, त्या भागामधला जो राजा आहे त्याचं नाव झामोरीन राजा. नाव नाही ते झामोरीन. झामोरीन एक पदवी आहे. समुद्रावरच्या राजांना त्या काळात झामोरीन असं म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं? झामोरीन. तर या झामोरीन राजानं वास्को द गामाचं स्वागत केलं. कोणी स्वागत केलं? झामोरीन राजानं. कोणाचं केलं? वास्को दी गामाचं स्वागत केलं. वास्को द गामा परत जाताना भारतामधून काही मसाल्याचे पदार्थ घेऊन गेला. जाताना तिकडे ते जहाजामध्ये भरले, घेऊन गेला आणि युरोपमध्ये नेऊन प्रचंड किमतीला, प्रचंड नफ्याने ते विकून टाकले. प्रचंड नफा असं का म्हटलोय मी? तर घेतलेल्या किमतीच्या 60 पट अधिक नफा, अधिक मुनाफा, प्रॉफिट, फायदा, तुम्हाला जो समजेल सोपा पडेल तो शब्द. 60 पट अधिक नफ्याने विकलाय तो. 60 पट म्हटले मी, 60% नाही, 60 पट इंटू 60
हा पेन समजा 100 रुपयाला, 100 नाही, ह्याची किंमत हजारोंमध्ये आहे. सांगायचा मुद्दा इथं उदाहरण म्हणून समजा इथं 100 रुपयाला घेतला हा पेन, तर म्हणजे वास्को द गामानं मसाल्याचा पदार्थ समजून, तर युरोपमध्ये नेऊन हा कितीला विकला असेल, तर त्या ठिकाणी हा 60 पट अधिक म्हणजेच 6,000ला. बघा किती भयंकर नफा आहे हा. आणि मग भारतामध्ये येण्यासाठी युरोपियन कंपन्यांची चढाओढ लागली, देशांची भारताबरोबर व्यापारासाठी त्यांच्या मध्ये एक स्पर्धा निर्माण झाली. आपण आता पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया, हे सगळ्याच एक थोडंसं रिवाईज करूया, मुद्दे PPTच्या माध्यमातून, स्लाईडच्या माध्यमातून समजून घेऊया. बघा तुम्हाला सांगितलं की भारताचा व्यापार चालायचा प्राचीन काळापासून कसा चालायचा, कोणाबरोबर चालायचा, तर युरोपियन देशांबरोबर चालायचा. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे बघूया आपण. जास्त परीक्षेला आजपर्यंत विचारले गेलेलं असं, तर हा व्यापार चालत असतानाच एक मार्ग होता. कुठला मार्ग होता, तर तो मार्ग होता खुष्कीचा मार्ग. कुठल्या मार्गाने व्यापार चालायचा, खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालायचा. तर हा खुष्कीचा मार्ग इसवी सन 1453 मध्ये एका राजानं जिंकून घेतला. कुठल्या राजानं, तर ॲटोमन तुर्कांनी. कधी हे हायलाईट केलेलं, ॲटोमन तुर्कांनी 1453 मध्ये खुष्कीचा मार्ग म्हणजेच कॉन्स्टँटिनोपल नावाचं शहर जिंकून घेतलं. सध्याचं नाव त्याचं इस्तंबूल म्हणू शकता तुम्ही. हे जिंकून घेतलं आणि त्यामुळे हा मार्ग त्यानं बंद पडला होता. हायलाईट का केलंय मी, कारण ह्याच्यावर प्रश्न आले. 1453 मध्ये ॲटोमन कोणी खुष्कीचा मार्ग किंवा कॉन्स्टँटिनोपल शहर जिंकलं, तर ते जिंकलंय ॲटोमन तुर्कांनी. पुढचं बघा, परिणामी काय झालं, भारताकडे जाणारा मार्ग बंद पडला आणि त्यानंतर मग नवीन मार्गाच्या शोधाची गरज निर्माण झाली. का निर्माण झाली गरज, कारण मार्ग एक बंद पडला होता. एक वाक्य ऐकलं असेल तुम्ही, गरज ही शोधाची जननी असते. मग अशा प्रकारे बघा, एक पोर्तुगीज राजा होता ज्याचं नाव होतं हेनरी. या हेनरी नावाच्या पोर्तुगीज राजानं नौकानयनास उत्तेजन दिलं. ह्याच्यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारलाय, जसं आहे तसं वाक्य कॉपी पेस्ट. कुठल्या पोर्तुगीज राजाने नौकानयनास उत्तेजन दिलं, तर कोणी दिलं होतं, हेनरी नावाच्या पोर्तुगीज राजानं नौकानयनास उत्तेजन दिलं होतं. त्याच्या उत्तेजनानंतर पहिला निघालेला व्यक्ती कोण होता, बार्थोलोमी डायस. पहिला व्यक्ती बार्थोलोमी डायस. हा कधी निघाला, तर इसवी सन 1488 मध्ये निघाला. कुठपर्यंत पोहोचला होता हा, अटलांटिक महासागरातून निघाला आणि आशेचं भूशीर ज्याला आपण म्हणतो, केप ऑफ गुड होप आफ्रिका खंडामध्ये आहे सध्या, तिथपर्यंत येऊन पोहोचला होता. याच्यानंतर पुढचा व्यक्ती कोलंबस आहे. कोलंबस महत्त्वाचा आहे. 1492 मध्ये निघाला, स्पेनचा खलाशी होता, पण नवीन ठिकाणी पोहोचला, भारतामध्ये नाही पोहोचला. कुठं पोहोचला, पश्चिमेकडे वळाला आणि एका अज्ञात स्थळी, त्याला नंतर अमेरिकोच्या नावावरून काय नाव मिळालं, अमेरिका. कॅरिबियन बेट आहेत ही, वेस्ट इंडिज, तुम्ही तिन्ही पैकी काही म्हणू शकता. त्यावेळेस नंतर वेस्ट इंडिज म्हणतात एका क्रिकेटच्या टीमला, कॅरिबियन बेटा असं म्हणतात पूर्ण बेटांच्या समूहाला, आणि छोटे छोटे देश आहेत त्या कॅरिबियन बेटांमध्ये. पुढचा व्यक्ती निघालाय, आता सांगितलं नाव त्याचं. मग म्हणजेच काय म्हणता येईल की अमेरिकेचा शोध कोणी लावला, तर कोलंबसने लावला. खूप वेळा सांगितलं, रिपीट केलंय. पुढचा मुद्दा, अमेरिगो वेस्पुसी हा आहे इटलीचा. अमेरिगो निघाला. अमेरिगो कोलंबसच्या मार्गाने चालत होता, चालत म्हणजे समुद्रातून जात होता त्याची जहाजं घेऊन, आणि एका नवीन भागामध्ये पोहोचला. जिथं कोलंबस पोहोचला होता त्याच भागामध्ये. नंतर त्याला समजलं की हा भारत नाही, आणि मग अंतर्गत गेल्यानंतर त्याला समजलं हा भारत नसून वेगळाच भाग आहे. मग त्यानं जगाला सांगितलं की हा भारत नाही, एक अज्ञात प्रदेश आहे. मग त्यामुळं असं म्हणू शकतो आपण, अमेरिगोच्या नावावरून या प्रदेशास अमेरिका हे नाव मिळाले. अमेरिगोच्या नावावरून त्या कोलंबसनं शोधलेल्या 2 अज्ञात प्रदेशांना काय नाव मिळालं, अमेरिका हे नाव मिळालं. पुढचा मुद्दा, वास्को द गामा. बोललो मगाशी मी उपहासानं गंमत म्हणून, वरच्या तिघांचा मामा वास्को द गामा. वास्को द गामा काय महत्त्वाचं वास्को द गामामध्ये, कारण वास्को द गामाला यश आलंय भारताकडे जाणारा मार्ग शोधण्यामध्ये. कुठला होता देशाचा हा, पोर्तुगालचा होता. कधी पोहोचला होता भारतामध्ये, 20 मे किंवा 23 मे 1498 तारीख आहे. दोन्ही तारखा लक्षात राहू द्या. 20 मे म्हटलं तर 20 मे बरोबर, 23 मे म्हटलं तर 23 मे बरोबर. आजपर्यंत तुम्हाला तारीख ही विचारली नाही किंवा विचारली असेल तर 23 मे जुन्या काळात म्हणायचे,
सध्या 20 मे. बऱ्याच पुस्तकांमध्ये नवीन आहे तारीख. कुठं पोहोचला होता? भारतातील एक बंदर होतं, कालिकत बंदर. कुठं आहे कालिकत? कलकत्त्याला. रॉंग. कालिकत आहे केरळमध्ये. केरळमध्ये येऊन पोहोचला, हायलाईट केली. तुम्हाला विचारलंय परीक्षेला कुठल्या बंदरामध्ये उतरला हा वास्को द गामा? कुठल्या बंदरामध्ये? तर कालिकत बंदरामध्ये पोहोचला. कालिकत बंदर कुठं आहे? कलकत्त्यामध्ये, आपलं सॉरी केरळमध्ये आहे. बघा अशी गफलत होती, माझी पण होती कधी कधी. नावामध्ये साम्य आहे त्यामुळे ते वाटू लागतं तसंच. पुढचा, कोणी मदत केली होती त्याला? तर अब्दुल मनीदनं मदत केली होती त्याला जलमार्ग शोधण्यामध्ये. मदत म्हणजे काय, तो गाईड बनवून नव्हता आला, व्यापारी होता तिथला, येताना त्यानं गाईड केलं. कुठल्या राजानं वास्को द गामाचं स्वागत केलं? तर समुद्रावरचा तत्कालीन तिथला कालिकत बंदरावरचा राजा होता झामोरीन. त्या झामोरीननं केलं स्वागत. स्वागत करणं, एखाद्या राजकीय शिष्टाचार असतं स्वागत करणं, त्यासाठी काय शब्द वापरतात? तर पायघड्या अंतरणे, रेड कार्पेट टाकणे, लाल गालिचे टाकणे. तर तशा प्रकारे ह्याचं स्वागत, तशा प्रकारेच नाही एक्झॅक्ट, मला फक्त एक उदाहरण द्यायचं स्वागत करण्यासाठी. त्याचं स्वागत केलं ज्या पद्धतीने झालं असेल ती पद्धत. दरबारामध्ये बोलवून त्याचं यथोचित स्वागत केलं होतं. पुढचं, त्यावेळेस भारतावर बघा, ज्यावेळेस हा वास्को द गामा भारतात आला होता त्यावेळेस भारतावर दिल्लीच्या सुलतानशाहीची सत्ता होती. कोणाची सत्ता होती? सुलतानाची सत्ता होती. कुठला सत्ता होता तो सुलतान होता त्यावेळेस परीक्षेत विचारू शकतात. तर त्या सुलतानाचं नाव आहे, एका घराणं होतं लोधी घराण्यातला सुलतान होता सिकंदर शाह लोधी. काय नाव त्याचं? सिकंदर शाह लोधी. सुलतान सिकंदर शाह लोधी हा त्यावेळेस होता दिल्लीचा सुलतान. तुम्हाला एक विचार करा, परीक्षेला विचारलेलं नाही कधी पण तुमच्यासाठी प्रश्न, भारतामध्ये मुघल आधी आलेत की पोर्तुगीज आधी आलेत? पुढचा, बघा ह्या मॅपमध्ये हा जो मार्ग आहे तो वास्को द गामाचा मार्ग आहे. हा येतानाचा, तो अलीकडचा परत जातानाचा. तर अशा प्रकारे हा आला आहे झिगझॅग झिगझॅग, त्यानंतर इथं येऊन पोचला आहे. हा आहे वास्को द गामाचा मार्ग. इकडे पोर्तुगालची राजधानी लिस्बनपासून त्यानं सुरुवात केली होती प्रवासाला. तर अशा प्रकारचा हा मुद्दा आहे. पुढं थांबूया आपण आज या ठिकाणी. नमस्कार.